काय रे केव्हा आले टाइम रे तुम्ही कितीतरी फोन किती केले बोला कोणती कटिंग करायची मी करू का खरंच डायरेक्ट झिरो कर. हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज आता वाजले 11 आणि माझं आवरून मस्तपैकी मी रेडी झालेलो आहे. आता रितेश आलेला होता आणि मोहितला चहा नाश्ता करायला घेऊन गेला. त्यांचा अचानक प्लॅन बनला की आपण कटिंग पण करून घेऊ म्हणे. तर मग त्यांनी मला कॉल केला, तू पण म्हणे तुझं आवरून झालं असेल. तर आपलं आवरून तर झालेलं आहे, तर मग आपण आता जाऊ मस्तपैकी आणि फिरून पण बाहेर थोडं. भाई ते केव्हाचे थांबले, लिटरली अर्धा तास झाला. मी म्हटलं येतो येतो येतो, माझं एक होतच होतं. तर मग चला आता आपण ना थोडं साधा फास्ट जातोय आणि मी आहे पाय म्हणून अजून थोडा पाय पण स्पीड वाढवावं लागणार आहे. आपल्या बायटांगांनी चाललेलो आहे म्हणून एकदम फाशेपात जायचं आहे आपल्याला. पाय का होईना आपण स्पीड मेंटेन करू शकतो. आता थोडं जोरातच जाऊ. काही आता पोचलोच आहे, म्हणजे इतके जबरदस्त त्यांचे तोंड पिऊन गेलेले एकदम अर्धा तासापासून इथे आम्ही काय करतोय म्हणे. काय रे केव्हा आले टाइम रे कितीतरी फोन किती केले तू दाखवू नको मला. तू काय म्हण 10 मिनिटं झाले फक्त. एवढं हळू ऐसा होत आहे गाईस. कोणती कटिंग करणार ते आपली साधी कोणती साधी मिलिटरी साडी कोणती करणार आहे जशी चांगली वाटेल तशी. सलूनला पोचते. तू कोणती करणार आहे तू सांगितलंच नाही. मिलिटरी करणार आहे. काय रे वेटिंग मेंबर वेटिंगला गर्दी काही होत होती ना. काही नाही आज काही टेन्शन नाही. आता काय टेन्शन नाही. मी येत नव्हतो गाईज आणि इतका जाम पूर्ण करत होता अर्धा तास आणि आलो तर इथे नंबर लावून तोंड ताणून बसलाय पहा आता बिन लाजा. चलो भाग. हा चष्मा दे, तू मोबाईल दे, तू अजून काय देतो शोटर. पैसे बिशे तर दे. पैसे नाही राहत. मग पैसे आवय कटिंग कर, मशरूम कट कर बरं का. बोला कोणती कटिंग करायची मी करू का खरंच डायरेक्ट झिरो कर. करा कटिंग. मी बाहेर थांबतो. राग नाही येणार ना. फिरून येऊ पुन्हा एकदा. काय चाललं मग बाकी सर्व मजेत. काय विषय नाही. मस्त कटिंग केली रे. काय कशाची फी चोर दिसलो का तुला. आता यांची धुमकी चालवून गेली गाईस एका पिनवरून. मला सरपंच प्यायचा. तर गाईज हे बघा जबरदस्त कटिंग आहे. आणि आता एकदम टाइम लावून दिलेला आहे. 12 वाजून गेले म्हणे. चहा प्यायचा आहे म्हणे मॉडेल दिसतोय म्हणून. तुम्ही आता गाईज कमेंटमध्ये सांगा दोघांपैकी भारी कोण दिसतोय. हा चमन का चमन भारी दिसतोय. कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिली टाइम सांगतोय आणि भांडणे काय नाही बाय. पहिली टाइम सांगतोय आणि 100% कमेंट करा दोघींमध्ये कोण भारी दिसतोय. बस तेव्हा तुम्हाला मी फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, बॅक व्ह्यू सर्व व्ह्यू दाखवून दिले. आता तुमच्यावरती आहे दोघांपैकी. हा ॲज युअर चॉईस कोणता भारी दिसतोय. चहा पिला गेला पण परत काही दाखवत नाही. चहा प्यावा लागतो. पिलाय असं तेव्हा काही 3 कप रितेशनेच पिले फक्त. 3 कप चहा पिऊन गेलाय 12 वाजता. तिडीक लागेल बरं का. सांभाळून. काय म्हणतो आपला चेसचा ट्रेंड फ्लॉप झालेला आहे. आपण असं चेस करून घ्यायचं का. इथं चहा पितो तो बाबा तर एकदम बाहुबली निघाले. जबरदस्त आहे डायरेक्ट. एकदम जबरदस्त डायरेक्ट. इतके हेवी ते एकदम बॅलेन्सिंग करून जात आहे नाही का. अरे माता कुठे जायचं रूम साफ करायला. तिथला साफ करस काल तिथे साफ करस मग. हां काल साफ केला आहे पण आज परत साफ करायचा. काय साफ करणार आहे काय माहिती.
जाऊन दाखवा ना असं. बाई साप काय दिसतंय का? जबरदस्त लुक आहे डायरेक्ट. तर मग आता रितेश जायचं म्हणतोय. आता केव्हा येशील मग? झाली ना कटिंग कटिंग करायसाठी झाला होता खास. कटिंग झाली. चालेल ये मग एकाच दिवशी. अभ्यास बेकार जोरात चालू आहे. काम वगैरे राहिलं. चालेल चाल मग. हां चालेल. बाय बाय. बाय बाय. गाईज आता आलो होतो टेरेसवरती आणि गादी वाळली का नाही म्हटलं बघून. कालची गादी काय वाळलेली नव्हती, परत सकाळी आणली, टाकून दिली आणि बऱ्यापैकी वाळून गेलेली. आज आपल्याला गादी घेता येईल झोपायला असं मला वाटतंय, पण नाही झोपायला गादी भेटली तरी आपण कालसारखं ॲडजस्टमेंट करून घेणार आहे. आणि ही बघा बऱ्यापैकी वाळून गेलेली गादी. आणि आता मी थोडी उलटी करून देतो म्हणजे बॅक साईड पण वाळून जाईल नाही का. तर करून दिली गाईज, फक्त आता एवढे बाकी आहे. आणि ऊन पण चांगलं आहे म्हणून काय अडचण नाही. अरे बाप काय भारी ढग दिसत आहे. क्वालिटी व्ह्यू आहे एकदम, काही विषय नाही. आणि वाळून जाईल, काही विषय नाही. मस्त वाटतं यार टेरेसवर आलं का. आमचं टेरेस थोडंसं जास्तच भारी आहे नाही का. व्ह्यू भारी दिसतो टेरेसवरून. तर मग मी कधी आलेलो नव्हतो, फर्स्ट टाईम आलो. म्हणजे रूमला आलो आणि तेव्हापासून मी फर्स्ट टाईम हे प्रकरण झालं तेव्हाच टेरेसवरती आलो. त्याच्या आधी आम्ही टेरेसवर यायचंच नाही. हे बघा जबरदस्त व्ह्यू डायरेक्ट. आणि हा मोहितचा क्लास, मोहित गेला आज क्लासला. तर मग मोहित पण गेला, सर्व गेले, मी होतो रूमला. तर चला म्हटलं गादीवरी पण चेक करून येऊ आणि पलटून पण देऊ नये का, म्हणजे बॅक साईड पण वाळून जाईल. ती अशी आलटून पालटून करूनच राहावं लागते बुवा. काल पण 2 वेळा केली, आत्ता पण मी फर्स्ट टाईम आलो. परत एकदा 5-6 वाजता यावं लागेल. तर मग काही नाही, वाळून तर जाईल. हे बघा सूर्यदेवता आहे म्हणून काय अडचण नाही. त्यांना काल पण थँक्यू बोललो होतो, आज पण थँक्यू. आज पण तुम्ही आहे, आमच्या गादी वाळून जाणार आहे. आणि जबरदस्त आहे, बाकी काही नाही. आता चला आपण आपलं खाली जाऊ नाही का. आणि अचानक पावसाळा गायब आणि उन्हाळा चालू होऊन गेला डायरेक्ट. इतकं जबरदस्त गरम होतं आहे बघा, पूर्ण घाम वगैरे येतो आहे. आणि एकदम ऊन पण इतकं कडक आहे ना, डायरेक्ट वाटतच नव्हतं की एवढं कडक ऊन पडेल म्हटलं तर पावसाला बघून. एवढा जबरदस्त पाऊस चालला. परवापासून 2 दिवस आधी इतका जबरदस्त पाऊस होता, वाटायचंच नाही की कधी लवकर मोकळं होईल म्हटलं. ते अचानक काल आणि आजमध्ये डायरेक्ट मोकळून गेलं. फुल ऊन वगैरे पडतंय नाही का, चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही का. ऊन जबरदस्त लागतंय बघा, घाम वगैरे एकदम येतोय म्हणून आपण आता खाली जाऊ. भरपूर झालं वरती. आणि आता रूमवरती कोण आलं होतं? 100% आला होता. तर मग काही नाही, आपल्याला खास भेटायला आला. मग मस्तपैकी गरबा पाहायला जायचं आहे म्हणे. जाय मग म्हणतो रूमला येऊन जाय भेटायला. तर मग भेटून घेतलं. आता मी झोपलो होतो थोडा वेळ आणि जेवण करायची वेळ झाली. आता जातोय मेसला. हा ब्लॉग मी इथं सेंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.